वेलकम टू मायरा अँड फॅमिली ब्लॉग. तर आज आम्ही संध्याकाळी सगळे निघालो आहे घरातले रानमेवा शोधण्यासाठी. आमच्या आजोबा पणजोबांनी अशी खूप कलबाची फणसाची झाडं लावलेली आहे, पण जे दुसऱ्याचं चोरण्याचं जी मजा येते ना, ती वेगळीच मजा येते. चला दाखवते तुम्हाला. थोडं पुढे आल्यावर मला एक मळ्यामध्ये आंब्याचं असं खूप मोठं झाड दिसलं. ते पूर्ण भरलेलं होतं. सगळ्यांना जबरदस्ती तिथे आणलं. कोणी यायला तयार नव्हतं. खूप साऱ्या कैऱ्या पडल्या. 40 ते 50 कैऱ्या तरी पाडल्याच असतील. आणि जो हा ब्लॅक टी शर्टवाला जो आहे निखिल, हा खानदेशचा पाहुणा आला आहे आमच्याकडे कोकणात. मागे आहे काय? आणि ह्या सासूबाई माझ्या खूप खूप हौशी आहे. तिथून थोडं पुढे आल्यावरती मला दिसला फणस. तो मी लगेच तोडला. चोर लोक चोर. तशा मला 10 ते 15 सासू आहेत. त्यातल्या आज 3 सासवांबरोबर मी रील बनवल्या. आम्ही आज ना खूप म्हणजे खूप मजा केली. आपण आहे ना प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. तो आठवणीत राहिला पाहिजे. चला आणि ज्या मरून मॅक्सीवाल्या आहेत ना, त्या उषा काकी, त्या खूप खूप फणी आहेत. मी त्यांना रोज रात्री त्रास देते की काकी गोष्टी सांगा ना, काकी भूताच्या गोष्टी सांगा ना, प्लीज सांगा ना. तितक्याच प्रेमाने त्या सांगायच्या की हां खूप फणी आहेत. येताना रस्त्याच्या कडेला खूप टाकळाची भाजी लागली होती. नुकताच पाऊस पडून गेला होता, तर आम्ही खूप टाकळाची भाजी काढून आली. त्या उषा काकीच बनवणार होत्या. मायरा अगं आणि ह्या फणसाचं काय केलंय ना, ते मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते.